तर आज बघणार आहोत गव्हाची पिठी कशी बनवायची। करंज्या करायसाठी विदर्भामध्ये अशा प्रकारे बनवतात। हे जे पीठ आहे ओले गहू करून दळून आणून चाळणीने चाळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता गॅसवरती कढई तापत ठेवायची आणि थोडं थोडं करून 3 ते 4 टप्प्यात हे सर्व पीठ भाजून घ्यायचं। अशा प्रकारे लो फ्लेमवर छान असा वास येईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आहे। त्याचा जो पांढरा कलर असतो तो लाल सर, जास्त गर्द लाल नाही, बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। सर्व पीठ आता आपण इथे भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे लाल बुंद थोडासा कलर येईपर्यंत हे पीठ भाजून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ज्या गाठी राहतात भाजलेल्या पिठामध्ये छोटू गाठी राहतात, तर त्या आपण मिक्सरमधून फिरून घेऊया। ही सर्व पीठ एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायचं। पीठ चाळून भाजून घेतलं, आता मिक्सरमधून हे एकदा फिरून घेऊया। आता सगळं पीठ काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून। 4 ते 5 इथे विलायची घेतलेल्या आहेत मी। आता ह्या बारीक करून घ्यायच्या आहेत, याची पावडर करून घ्यायची। आता याच्यामध्ये पिठी साखर आपल्याला ॲड करायची आहे। मग आता पिठी साखर कशी ॲड करायची? तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल अशा प्रकारे तुम्ही माप घेऊन पीठ घ्या, जे आपण भाजून काढून घेतलेलं आहे ते 1-2 वाट्या। मी तुम्हाला थोडीशी पिठी तयार करून दाखवते। 3 वाटी पीठ घेतलेलं आहे इथे। आता याच्यामध्ये साखर सुद्धा 3 वाटीच घ्यायची। अशा प्रकारे 1 आणि अजून 2 वाट्या साखर ॲड करायची। 3 वाट्या साखर, 3 वाटी पीठ आणि हे इलायचीचं जे आपण करून ठेवलेलं होतं सारण मिक्सचर, ते विलायची याच्यामध्ये स्प्रेड करून घ्यायची। आता तूप टाकायचं याच्यामध्ये। आता 3 वाटी मी पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी मी तूप टाकणार आहे, 1.5 वाटी मी तूप टाकणार आहे। तुम्ही तूप मनाने घेऊ शकता, 2 वाट्या घेतलं तरी चालेल, पण ती जास्त पातळ होईल आणि जास्त पिठीला एवढं तूप पुरणार सुद्धा नाही। म्हणून 3 वाटीला 1 वाटी असं प्रमाण तुम्ही ठेवा, किंवा 1 किलोला 1 पाव किंवा अर्धा किलो, जशी तुमची कुवत असेल त्याप्रमाणे तुम्ही तूप वापरा। पण 1 किलोला 1 किलो तूप वापरायचं नाही, 1 किलोला अर्धा किलो तूप वापरू शकता। तूप तापत ठेवलं तोपर्यंत साखरेच्या ज्या गाठी आहेत त्या हाताने मोडून घ्यायच्या। तूप गरम करून याच्यामध्ये टाकायचं आहे, त्याने चव छान येते आणि पिठीसुद्धा छान लागते। विदर्भामध्ये पिठी करण्याची ही पद्धत आहे। करंज्यांची सुद्धा रेसिपी येणार आहे, त्यासाठी चॅनलला ट्यून राहा। याप्रमाणे 1 वाटी तूप याच्यामध्ये स्प्रेड करून घ्यायचं असं। आता थोडं तूप गरम आहे, त्याच्यामुळे 2 मिनिटानंतर हे सगळं जे आहे ते व्यवस्थित दोन्ही हातांनी मिक्स करून घ्यायचं। झालं की बनते का मग? झालं बनते मग मला तुला पाहिजे अशा प्रकारे ही सर्व पिठी मिक्स करून घ्यायची। तर अशा प्रकारे ही मऊसूत पिठी तयार आहे। हे बघा, गोळा होतोय आणि तुपाचा सुद्धा घमघमाट वास सुटलाय। आता हे गाठी नाही आहे, त्याच्यामध्ये तुपाचा सुद्धा छान असा घमघम वास सुटलेला आहे। आता करंज्या बनवायच्या, याच्या करंज्यांचा सुद्धा व्हिडिओ येईल, तोपर्यंत चॅनलला ट्यून राहा। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा।